नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। यश परगे या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा। सबस्क्राइबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे यश परगे या चॅनलवरचे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल। या ठिकाणी आपण यश परगे या चॅनलवर 5वी स्कॉलरशिप, मराठी, बुद्धिमत्ता, इंग्रजी व तसेच गणित या सर्व विषयाचे तासिका यश परगे या चॅनलवर होत आहेत स्कॉलरशिपच्या। तर त्यासाठी तुम्ही अवश्य यश परगे या चॅनलला भेट देत चला। या ठिकाणी आपण 5वी स्कॉलरशिप मराठी नाम या घटकावर आधारित प्रश्न पाहणार आहोत। 5वी स्कॉलरशिप नवनीत या पुस्तकातील सराव प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत। चला तर मग आपण नाम या घटकावर आधारित सराव प्रश्न पाहूयात। पुढील प्रत्येक वाक्यातील नाम ओळखून त्याच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असा प्रश्न विचारलेला आहे। तर पहा, प्रश्न पहिला आपण पाहू। मला त्यांनी वाचनाचा छंद लावला। आता या वाक्यातील आपल्याला काय करायचं आहे? नाम ओळखायचं आहे। नाम ओळखायचं आहे आणि पर्याय क्रमांक रंगवायचा आहे। तर मग पहा, या ठिकाणी मला त्यांनी छंद आणि लावला हे असे पर्याय आहेत आपले। मला त्यांनी वाचनाचा छंद लावला असं वाक्य आहे। मग त्या वाक्यातील जे पर्याय आहेत, मला त्यांनी छंद लावला, मला हे तर काय प्रत्येक वेळेस वाक्याच्या सुरुवातीला नाम यावं असं काही नसतं विद्यार्थी मित्रांनो। तर पहा, त्यांनी हे काय आहे? सर्वनाम आहे। लावला ही क्रियापद येईल। मग मला त्यांनी, मग मला माझ्याविषयी काय आहे या ठिकाणी? शब्द नाम। मग छंद, पहा या ठिकाणी छंद जे आहे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल। नाम जे आहे या वाक्यातील छंद, पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल, पर्याय क्रमांक 3। यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण। आम्ही सर्वजण वाहतुकीचे नियम पाळतो। ज्या विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे श्री चौथी तसेच 5वी स्कॉलरशिप चे क्लास करण्यासाठी त्यांनी 75 88 54 63 08 या नंबरवरती व्हॉट्सअप करावा व आपला वर्ग टाकावा, किंवा लिंक दिल्यानंतर त्या वर्गासाठी तुम्ही त्या लिंकला टच करून जॉईन होऊ शकता त्या वर्गासाठी। चला, आपला प्रश्न चालू आहे दुसरा। आम्ही सर्वजण वाहतुकीचे नियम पाळतो। यातील आपल्याला नाम ओळखायचं आहे। आम्ही सर्वजण वाहतुकीचे नियम पाळतो। मग पर्याय पाहू आपण। नियम हे वाटतंय, पहा नाम वाटतंय, तरी आपण सर्व पर्याय पाहिजे आहेत। सर्वजण, आम्ही हे काय आहे? सर्वनाम आहे। पाळतो हे क्रियापद आहे। मग सर्वजण हे काय आहे? बहुवचनी शब्द आहे, म्हणून हे येणार नाही नाम। मग नियम, वाहतुकीचे नियम असतात ना वाहतुकीचे, काही लेफ्ट राईट साईडनं चालायचं, लेफ्ट राईटनं चालायचं असतं ना वाहतुकीचे नियम। म्हणजे गाडी कोणत्या दिशेने जाती हे पण नियम असतात, म्हणून हे नाम आहे। नियम एक हे काय आहे? नाम आहे, म्हणून या वाक्यातील नाम जे आहे ते नियम, पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल। यानंतर आपण पुढचा प्रश्न आपण पाहू। शिकवलेलं जर आवडत असेल तर लाईक करत चला, आपल्या कमेंटमध्ये आपले उत्तर देत चला। चला, प्रश्न तिसरा आपल्याला पाहायचा आहे। सकाळी मी उबदार धुलईतून बाहेर पडले। पहा, सकाळी नाम आपण बोलत असताना पहा सकाळी असं म्हणतो का? मग इकडे ए राहुल असं म्हणतो। नाम जर असेल तर आपण ते आपल्याला आवाज द्यायला चांगलं वाटतं। मग सकाळी हे नाम आहे का? नाही। मी हे सर्वनाम आहे। उबदार हे काय आहे? विशेषण आहे। आणि मी हे सर्वनाम। मग या ठिकाणी पहा, नाम जे आहे धुलईतून बाहेर पडले। मग धुलई हे काय आहे? या वाक्यातील नाम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल। यानंतर आपला पुढचा प्रश्न आपण पाहूयात।
चला, दररोज ताशी का करत चला. आता स्कॉलरशिप पण जास्त येणार आहे बरं. 1,500 रुपये वाढणार आहे स्कॉलरशिप. दर वर्षाला 1,500 येणार आहे म्हणे आता. त्यासाठी क्लास करत चला. 3 वर्ष तुम्हाला स्कॉलरशिप भेटते. मग यानंतर आपला पुढचा प्रश्न. ते दररोज सकाळी उठल्यावर ईश्वराचे चिंतन करतात. मग या वाक्यातील नाम शोधायचं आहे. दररोज, सकाळी, ते आणि चिंतन असे पर्याय आहेत आपले. मग दररोज असं आपण म्हणतो का? नाही तर मग हे नाम येणार नाही. सकाळी नाही, हे पण नाम नाही. ते काय आहे? ते सर्वनाम आहे. चिंतन, ईश्वराचे चिंतन, हे काय आहे? भाववाचक नाम आहे. म्हणून या ठिकाणी चिंतन हे काय आहे? या वाक्यातील नाम आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू. आता मी तुम्हाला याचं उत्तर तुम्हाला कमेंटमधून द्यायचं आहे आणि त्याचं उत्तर येणं मला अपेक्षित आहे. तर आपण प्रश्न पाहू अगोदर. शमशेर बहादर श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा जय जयकार असो, असं वाक्य आहे. या ठिकाणी पहा, शमशेर बहादर म्हणजे शमशेर बहादर म्हणजे तलवारीनं जो शूरवीर या पराक्रमानं लढाई करतो त्याला शमशेर बहादर असं म्हणजे विशेषण आहे. शमशेर बहादर हे काय आहे? एक विशेषण आहे. श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा म्हणजे तर या ठिकाणी महाराजांचा असं म्हणलेलं आहे. तर नाम दिलेलं आहे का? जय जयकार असो, उद्गारवाचक वाक्य आहे. तर मग या ठिकाणी पहा, जय जयकार हे काय आहे? भाववाचक नाम आहे या वाक्यातील. आपण पर्यायामध्ये पाहूयात काय काय आहे ते. श्रीमंत, शमशेर बहादर, जय जयकार, असो. हे असो काय आहे? क्रियापद आहे. मग शमशेर बहादर काय आहे? विशेषण आहे. श्रीमंत, जय जयकार काय आहे या ठिकाणी? मग ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत. पहा, अशा प्रश्नाचा जास्तीत जास्त सराव होतो. अशा कन्फ्यूज प्रश्नाचा जर तुम्हाला सराव झाला तर तुम्ही निश्चितच बऱ्याच विद्यार्थ्यांचे भाषा विषयामध्ये सुद्धा मार्क जातात बरं का. त्यासाठी मग अभ्यास करावा लागतो. जय जयकार, जय जयकार काय आहे? हे भाववाचक नाम आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे याचं नाव उत्तर येईल. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. नाम या घटकावर आधारित. पहा, पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायापैकी नाम असणारा पर्याय निवडा. या ठिकाणी आपल्याला पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायापैकी नाम असणारा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. जो नाम असणारा शब्द आहे तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. पर्याय पाहूयात आपण. उतारा, हसरा, बोलका आणि बावरा असे पर्याय आहेत. पहा, मग पहा, ते उतारा हे नाम वाटते तरी आपण सर्वच पर्याय पाहायचे आहेत. तो हसरा हे नाम आहे का? तो बोलका पोपट हे पण नाम नाही. कावरा बावरा हे विशेषण आहे. कावरा बावरा झाला पहा असं म्हणतो आपण. मग हे नाम आहे का? नाही. तर या ठिकाणी नाम असणारा पर्याय जो आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. पहा, उतारा. मराठीतील उतारे, उतारा क्रमांक 1 असं म्हणतो ना आपण. तर पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल, उतारा. यानंतर पुढचा प्रश्न पहा आपला. म्हणजे पुढचे पर्याय पाहायचे आहेत व त्यातील आपल्याला नाम असणारा पर्याय शोधायचा आहे. तर पहा, गर्द, गर्व, गर्विष्ठ आणि उत्कृष्ट असे हे पर्याय आहेत. मग गर्द. चला,
गर्द, गर्व, गर्विष्ठ आणि उत्कृष्ट. यातील गर्द, गर्विष्ठ आणि उत्कृष्ट हे जे आहेत विशेषण आहेत आणि गर्व जे आहे मनाच्या स्थितीदर्शक नाम आहे, म्हणून गर्व हे याचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2. यानंतर आपला पुढचा प्रश्न आपण पाहूयात. भीती, भित्रा, डरपोक आणि प्रेमळ. भीती काय आहे? हे भाववाचक नाम आहे. भीती भाववाचक नाम आहे. भित्रा कुत्रा, हे काय आहे? विशेषण आहे. डरपोक ससा, डरपोक ससा. प्रेमळ आई. मग या ठिकाणी हे विशेषणे आले आहेत आणि भीती हे हा जो शब्द आहे तो भाववाचक नाम असल्यामुळं नाम असणारा जो शब्द आहे या वाक्यात पर्यायात भीती हा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. यानंतर पुढचा आपला चौथा प्रश्न पाहूयात. कुशल, वाचन, तज्ञ आणि रुबाबदार असे आपले 4 नाव आहेत. यातील नाम आपल्याला ओळखायचं आहे या पर्यायातून. कुशल कारागीर हे काय आहे? मग कुशल कारागीर जे असतात ते कुशल असतात, मग या ठिकाणी त्यांच्याविषयी विशेषण आहे. वाचन वाटतंय तरी आपण तज्ञ. तज्ञ डॉक्टर, डॉक्टरांविषयी आपण तज्ञ डॉक्टर आहेत व ते या रोगासाठी स्पेशालिस्ट आहेत असं म्हणतो, मग त्यांना हे एक विशेषणच आहे. रुबाबदार हे सुद्धा शब्द जो आहे तो विशेषण आहे. वाचन, या ठिकाणी वाचन जो आहे तो शब्द नाम आहे. यातील वाचन, लेखन हे काय एक प्रकारचे नाम आहेत, म्हणून या पर्यायातील जे नाम आहे ते वाचन हा शब्द जे आहे तो नाम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. यानंतर आपला पुढचा प्रश्न आपण पाहूयात. चला 5वा प्रश्न. उत्साह, वर्णनीय, होतकरू आणि प्रापंचिक असे प्रश्न आलेले आहेत पहा. म्हणजे प्रश्न म्हणण्यापेक्षा आपल्या पर्यायातील शब्द आहेत हे. मग ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येतं त्यांनी कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. पहा, वर्णनीय. आपण या ठिकाणी एखाद्या विषयी जर बोलायचं असेल त्याचे गुण खूप चांगला आहे तो अवर्णनीय, वर्णनीय असं म्हणतो. होतकरू, हुशार असं हे काय आहेत? प्रापंचिक हे विशेषणे आहेत 3. उत्साह जे आहे ते त्याला स्वतःचं असं नाव आहे, नाम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. उत्साह. चला यानंतर 6वा प्रश्न. उदार, उत्कृष्ट, उत्तम आणि उद्यम. उदार हे काय आहे? विशेषण आहे. उत्कृष्ट अभिनेता. परत उत्तम, उत्तम स्थिती आहे, खूप उत्तम, चांगले असं आपण म्हणतो त्यांना, असं म्हणजे विशेषणे आहेत ही ते सर्व. आणि उद्यम हे काय आहे? या ठिकाणी नाम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. चला पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय निवडा. या ठिकाणी पहा, नाम नसणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. लक्ष द्या. आणि तर पहा, या ठिकाणी नाम नसणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. अडचण हे नाम आहे. मेहनत, कष्टकरी, कष्ट करणारा, मेहनत करणारा हे एक नामच आहे. पदार्थ, पदार्थाचे नाम असतात ते एक नाम आहे, म्हणून या ठिकाणी नाम नसणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर वैयक्तिक, पहा या ठिकाणी वैयक्तिक हा जो शब्द आलेला आहे तो या ठिकाणी हे नाम नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. यानंतर आपला पुढचा आपलं पर्याय पाहूयात आपण.
समुद्र, मासा, मीठ आणि खारट। पहा या ठिकाणी समुद्र काय आहे, एक नाम आहे समुद्राचं। मासा एक प्राण्याचं नाव आहे। मीठ हे एक पदार्थाचं नाव आहे। खारट काय आहे, हे चव आहे। या ठिकाणी समुद्र, मासा, मीठ आणि हे खारट जे आहे ते वेगळं आहे, म्हणून या ठिकाणी नाम नसणारा पर्याय जो आहे, पर्याय क्रमांक 4 खारट जो आहे हे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 येईल। खारट, खारट काय आहे, ही चव आहे, चवीचं नाम आहे, म्हणून या ठिकाणी नाम नसणारा जो शब्द आहे, पर्याय आहे, तो खारट आहे। यानंतर आपला पुढचा प्रश्न, गोडी, गोडवा, गोडपणा आणि गोड असे आपले शब्द आहेत 4। तर यातील आपल्याला नाम नसणारा पर्याय निवडायचा आहे। ज्या विद्यार्थ्यांना येतं उत्तर याचं त्यांनी कमेंटमध्ये टाकायचं आहे। पहा, गोडी गुलाबी हे नाम आहे, गोडी, गोडवा, गोडपणा। आता एखादी वस्तू आपण गोड केली तर गोडपणा आहे का त्याच्यामध्ये, असं म्हणतो ना, ते एक नामच आहे ना। गोडवा हे एक नाम आहे, गोडी हे एक नामच आहे। तर गोड नाम नसणारा एक पदार्थ जो आहे गोड। गोड काय आहे, मग या ठिकाणी काहीच नाही। गोड असं काही दिले का तिथं पुढं, नाम दिले का नाव, त्याच्यामुळे हे काय आहे, नाम नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल। यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात, उदर, अभय, उखळ आणि उखाणा। उदर म्हणजे पोट, समानार्थी शब्द पोटाचा, उदर पोट। अभय उभय, उखळ आणि उखाणा असे शब्द आहेत। ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येतं त्यांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे। पहा, उखळ हे नाम आहे, उखाणा सुद्धा हे एक नामच आहे। उभय, उभयचर प्राणी असं म्हणतो आपण हे या ठिकाणी, म्हणून हे काय आहे, नाम नाही हे, म्हणून या ठिकाणी एक विशेषण आहे हे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल, उभय। यानंतर पहा आपला पुढचा प्रश्न आपण पाहूयात, चला 5वा प्रश्न, संधी, मंदी, स्वच्छंदी की नंदी। संधी, मंदी, स्वच्छंदी आणि नंदी। नंदी हे तर नाम आहे, मंदी मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये आलेली मंदी। आणि संधी, संधी एखाद्या गोष्टीची संधी आपल्याला जर भेटली तर ती संधी, हे काय आहेत, संधी हे एक नामच आहे। मंदी हे नाम आहे। स्वच्छंदी हे काय आहे, या ठिकाणी विशेषण आहे, स्वच्छंदी। नंदी नाम आहे, हे नंदी नाम आहे, स्वच्छंदी हे, मग या ठिकाणी स्वच्छंदी काय आहे, या ठिकाणी नाम नसणारा पर्याय आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात आपला। तर पहा आपला पुढचा प्रश्न, पुढे दिलेल्या प्रत्येक वाक्यात एकूण किती नामे आली आहेत ते सांगा म्हणते। मग प्रत्येक वाक्य दिलेलं आहे आणि त्यातील आपल्याला नाम शोधायचं आहे आणि किती आले आहेत हे शोधायचं आहे, आणि पर्याय क्रमांक, योग्य पर्याय क्रमांक त्या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे। मोटारसायकलवरून आलेला एक तरुण शाळेत जाऊन गुरुजींना भेटला। पहा या ठिकाणी मोटारसायकल हे एक नाम आहे, हे एक झालं। आलेला एक तरुण, शाळेत हे 2 नाम झाले, आणि गुरुजींना भेटला। एक काय आहे, हे एक नाम आहे, आणि हे तरुण, तरुण हे काय आहे, एक तरुण हे एक झालं। मोटारसायकल, तरुण, शाळेत आणि गुरुजी या ठिकाणी पहा मग किती नाम आले विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर द्या बरं चला।
वा छान ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. तर पहा, मोटारसायकल हे एक नाम आहे, एक तरुण हे एक नामच आहे, आणि शाळा, शाळेत जाऊन गुरुजींना भेटला. हे या ठिकाणी मोटारसायकल, तरुण, शाळा आणि गुरुजी हे 4 नाम आलेले आहेत या वाक्यामध्ये. म्हणून या ठिकाणी पहा, पर्याय क्रमांक 1 मध्ये 4 दिलेला आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये 5 आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये 3 आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये 2 नाम आले आहेत असं दिले. मग या ठिकाणी कोणता पर्याय येईल विद्यार्थी मित्रांनो? बच्चे पार्टी, पर्याय क्रमांक 1 येईल. 4 नाव आलेले आहेत त्या ठिकाणी, नाम जे आहेत 4 आलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. यानंतर चला बच्चा पार्टी, पुढचा प्रश्न पाहायचा का? चला यानंतर पुढचा प्रश्न पहा. विदूषकाचे साहस पाहून प्रेक्षकांनी आपल्या भुवया उंचावल्या. विदूषकाचे साहस पाहून प्रेक्षकांनी आपल्या भुवया उंचावल्या. तर पहा या ठिकाणी यातील आपणाला नाम किती, या वाक्यामध्ये किती नाम आहेत ते या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. तर सांगा बरं या वाक्यामध्ये किती नाम आहेत ते. चार्टमध्ये याचं उत्तर येणं अपेक्षित आहे. ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत. शिकवलेलं जर आवडत असेल तर लाईक करत चला व ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी 7588545308 या नंबरवरती मॅसेज टाकत चला. तुमचा वर्ग टाका, त्या वर्गाची तुम्हाला लिंक दिली जाते व त्या ज्या वर्गाला तुम्हाला ॲड व्हायचं आहे त्या वर्गाच्या समोरील लिंकला तुम्ही टच केलात की जॉईन लिंक म्हणून येतं, त्या वर्गामध्ये तुम्ही जॉईन होतात व त्या वर्गातील तुम्हाला व्हिडिओचा अभ्यास करता येईल. 3री 4थी व 5वी स्कॉलरशिप, 8वी NMMS स्कॉलरशिप या सर्व विद्यार्थ्यांसाठी यश परगे चॅनलवर व्हिडिओ आहेत. आणि तसेच गणित बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी या सर्व विषयाचे व्हिडिओ तुम्हाला भेटतील. चला आलं का उत्तर? विदूषकाचे साहस पाहून प्रेक्षकांनी आपल्या भुवया उंचावल्या. या वाक्यातील आपल्याला किती नाम आलेले आहेत हे शोधायचं आहे. विदूषक हे एक नाम आणि प्रेक्षकांनी आपल्या, प्रेक्षक हे काय आहे? अनेक वचनी नाम आहे, मग हे नाही. भुवया उंचावल्या, भुवया हे काय आहे? हे 2 भुवया आपल्या. मग या ठिकाणी भुवया, प्रेक्षक, तर पहा या ठिकाणी विदूषक हे एक नाम आहे, साहस हे पण नाम आहे, प्रेक्षक हे सुद्धा नाम आहे आणि भुवया जे आहेत हे सुद्धा नाम आहे. तर मग किती नाम आलेले आहेत? विदूषक, साहस, प्रेक्षक आणि भुवया 4 नामे आलेली आहेत. म्हणून कोणतं पर्याय येईल मग? पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे का? पहा, पर्याय क्रमांक 2 मध्ये 4 आहे, म्हणून याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. यानंतर पहा आपला पुढचं वाक्य आपण पाहूया. त्यातील नाम आपल्याला ओळखायचं आहे. धावणे हे कविताचे जीवनच होय. या वाक्यातील आपल्याला किती नामे आलेली आहेत हे ओळखायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना येतं याचं उत्तर त्यांनी कमेंटमध्ये याचं उत्तर टाकायचं आहे चॅटमध्ये. चला, ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत. धावणे हे काय आहे? एक नाम आहे. कविताचे जीवनच होय. कविता हे काय आहे? नाम आहे. जीवन हे सुद्धा एक नामच आहे रे, आहे का नाही बच्चे पार्टी? धावणे, कविता आणि जीवन हे या वाक्यामध्ये 3 नाम आलेले आहेत. म्हणून मग 3 नामाचा पर्याय आहे का कुठं? पर्याय क्रमांक 1 मध्ये 4 आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये 1 आहे आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये 2 दिले.
पर्याय क्रमांक 4 मध्ये पहा 3 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 4. चला, यानंतर आपलं पुढचं वाक्य आपण पाहूया आणि त्यातील आपणाला त्या वाक्यात नाम किती आले आहेत ते शोधायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. चला, गोदावरी नदीवर जायकवाडी येथे धरण बांधले आहे. या वाक्यात किती नाम आलेले आहेत रे? ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येतं त्यांनी चॅटमध्ये टाकायचं आहे. चला, ज्या विद्यार्थ्यांचा छान अभ्यास करत आहेत ते मग म्हणजे लक्षात येईल ना तुम्ही अभ्यास करत आहेत का नाही ते. चला, गोदावरी नदीवर जायकवाडी येथे धरण बांधले आहे. पहा, या ठिकाणी गोदावरी नदी हे एक नाम आहे. जायकवाडी हे एक प्रकल्पाचं धरणाचं नाम आहे. आणि हे धरण म्हणजे एक नाम असतं आणि असे अनेक धरण असतात, मग ते एक नामच आहे. मग या ठिकाणी किती नाम आलेले आहेत या वाक्यामध्ये? नद्यांची नावे. मग या ठिकाणी गोदावरी नदी हे एक नाम, जायकवाडी हे एक आणि धरण 3 नामे आलेली आहेत. मग पर्याय क्रमांक 1 मध्ये 5 आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये 2 दिलेले आहे आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये 4. मग हे तर चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 3 मध्ये 3 आलेले आहेत म्हणून दिलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 मध्ये जे आहे ते योग्य उत्तर आहे. या वाक्यात नाम जे आलेले आहेत 3 आलेले आहेत. गोदावरी नदी, जायकवाडी आणि हे धरण हे 3 नाम आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर आपला पुढचा प्रश्न आपण पाहूया. या वाक्यातील सुद्धा आपल्याला नाम हा घटक ओळखायचा आहे. किती नाव आहेत हे ओळखायचे आहेत. आमच्या येथे पाटलांची मुलगी लता राहत होती. आमच्या येथे पाटलांची मुलगी लता राहत होती. मग या वाक्यामध्ये या वाक्यातील आपल्याला नाम ओळखायचं आहे. तर पहा, पाटलांची मुलगी लता. पहा, पाटलांची म्हणजे एक सरनेम आहे, आडनाव आहे, हे एक नाम झालं. मुलगी हे एक नाम आहे. लता हे एक मुलीचं नाव आहे. म्हणून पहा, या ठिकाणी या वाक्यामध्ये आमच्या हे काय सर्वनाम आहे, मग हे येणार नाही. होती हे क्रियापद आहे. राहत होती हे क्रियापद आहे. म्हणून पहा, या ठिकाणी पाटलांची मुलगी लता हे काय आहे? नाम आहे त्या वाक्यातील. या ठिकाणी या वाक्यामध्ये 3 नाम आलेले आहेत, म्हणून 3 नाम असलेला पर्याय या ठिकाणी कोणता आहे? तर मग पर्याय क्रमांक 1 आहे. पहा, पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. यानंतर आपला पुढचा प्रश्न आपण पाहूयात. नाम या घटकावर आधारित प्रश्न 5वा व त्यातील आपल्याला प्रश्न पाहायचे आहे. तर पहा, पुढील प्रत्येक वाक्यात दिलेल्या पर्यायापैकी रिकाम्या जागी योग्य नाम निवडा असा प्रश्न आहे. पुढील प्रत्येक वाक्यात दिलेल्या पर्यायापैकी रिकाम्या जागी योग्य नाम निवडा. तर पहा, या ठिकाणी आपल्याला योग्य, या ठिकाणी जी रिकामी जागा काढलेली जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला पर्यायातून योग्य या ठिकाणी नाम शोधायचं आहे. पहा, डॅश डॅश बैलगाडी हाकत होता. वाहक गाडी हाकतो का? हे नाही. माहूत हे पण नाही. चालक म्हणजे एसटीचा ह्याचा चालक असतो, ड्रायव्हर असतो. गाडी 4 व्हीलर हे ते असतात, 2 व्हीलर त्याला चालक म्हणतो आपण. मग बैलगाडी काय? गाडीवान. या ठिकाणी काय येईल? मग पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. गाडीवान बैलगाडी हाकत होता, म्हणून याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत. यानंतर आपला पुढचा प्रश्न आपण पाहूयात. राजूने गणरायाला
दुर्वांची डॅश डॅश वाहिली. राजूने गणरायाला दुर्वांची डॅश डॅश वाहिली. जुडी, पेंडी, गड्डी की मोळी. मग या वाक्याला अनुसरून वाक्य आपल्याला या ठिकाणी नाम जे व्यवस्थित बसेल तो शब्द नाम या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे गाळलेल्या जागी, रिकाम्या जागी. तर मग काय येईल पहा. ज्या विद्यार्थ्यांना येतं त्यांनी याचं उत्तर द्यायचं आहे कमेंटमध्ये. चला, छान विद्यार्थी उत्तर देत आहेत. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला, राजूने गणरायाला दुर्वांची, गणरायाला म्हणजेच गणपतीला आपण दुर्वांची काय वाहतो? दुर्वांची जुडी वाहतो. पेंडी वाहतो का? गड्डी असते का किंवा मोळी असते का? दुर्वांची नाही. म्हणून योग्य जे नाम येईल या ठिकाणी दुर्वांची जुडी असते. शब्दसमूहाबद्दल एक शब्द जर तुम्ही पाठ केलात, लक्षात ठेवलात, तर ते या ठिकाणी असे प्रश्न पहा. या ठिकाणी नाम या घटकावर आधारित सुद्धा विचारले जातात. म्हणून सर्व अभ्यास करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. राजूने गणरायाला दुर्वांची जुडी वाहिली. मग पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. यानंतर आपला पुढचा प्रश्न आपण पाहूयात. चला, डॅश डॅश हा एक निशाचर प्राणी आहे. डॅश डॅश हा एक निशाचर प्राणी आहे. मग कावळा, गाय आणि वटवाघूळ हे निशाचर प्राणी आहेत का? नाही. मोर जे आहे तो मोर हा एक निशाचर प्राणी आहे. म्हणून याचं उत्तर काय येईल? कावळा, गाय आणि मोर हे काय आहेत? शेतात राहणारे म्हणजे असे प्राणी आहेत. वटवाघूळ हे काय आहे? एक निशाचर प्राणी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3. यानंतर आपला पुढचा प्रश्न आपण पाहूयात. मुलांनी भरवलेल्या चित्रप्रदर्शनाचे पाहुण्यांच्या हस्ते डॅश डॅश झाले. अनावरण, उद्घाटन, वितरण की रंगभरण. मुलांनी भरवलेल्या चित्रप्रदर्शनाचे वाक्य व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्याला नाम कोणतं येईल या ठिकाणी हे व्यवस्थित आपल्याला सापडतं पहा. चित्रप्रदर्शनाचे पाहुण्यांचे हस्ते डॅश डॅश झाले. मग काय वितरण होते का? वितरण झाले. वाक्य व्यवस्थित होत नाही. रंगभरण झाले हे पण होत नाही. अनावरण हे नाही. पहा, या ठिकाणी मुलांनी भरवलेल्या चित्रप्रदर्शनाचे पाहुण्यांचे हस्ते उद्घाटन हे नाम येईल या ठिकाणी झाले. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. यानंतर आपला शेवटचा प्रश्न आहे. चला, बंडोजी इंगळे ठाकूर हे तुकडोजी महाराजांचे डॅश डॅश होते. मग काय होते ते? बंडोजी इंगळे ठाकूर हे तुकडोजी महाराजांचे डॅश डॅश होते. तात, शिष्य, गुरु की आजोबा. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येतं त्यांनी कमेंटमध्ये टाकायचं आहे. ते काय होते? बंडोजी इंगळे ठाकूर हे तुकडोजी महाराजांचे तात होते. तुकडोजी महाराजांचे तात होते. म्हणून याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. 5वी स्कॉलरशिपचे इंग्रजी, गणित, मराठी, बुद्धिमत्ता सर्व विषयाच्या तासिका यश परगे या चॅनलवर घेतली जात आहेत. तरी जरूर यश परगे या चॅनलला तुम्ही दररोज भेट चला व अवश्य यश परगे या चॅनलवरील व्हिडिओचा क्लास करा. निश्चितच तुम्हाला यश परगे स्कॉलरशिपमध्ये फायदा होणार आहे. बाय.
भेटूया नेक्स्ट पिरियडमध्ये.